नमस्कार. माझं नाव सागर दिनेश दुर्योधन कांबळे आणि माझ्या बायकोचं नाव लक्ष्मी दिनेश कांबळे. राहणार गोनेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की माझं 2012मध्ये लग्न झालेलं आणि लग्न नात्यात असल्यामुळं मला पहिली मुलगी 2014मध्ये जन्मली. ज्यावेळेस मुलगी जन्मली त्यावेळेस मला काही कळलं नव्हतं, पण जेव्हा 5-6 महिने मुलगीला झालं त्यावेळेस दवाखान्यात नेले आणि त्यानंतर निमोनिया झाला म्हणून तिला ॲडमिट केलेलं आणि निमोनिया कव्हर झाल्यानंतर मग तिला हृदयाला होल आहे असं डॉक्टरने सांगितलं. पण त्यावेळेस परिस्थिती पण एवढी हालाकीची होती की पैसेही नव्हते आणि काहीच नव्हते. तरी आम्ही तिला मुंबईला जाऊन ऑपरेशन वगैरे करून म्हणजे त्या मुलगीचं आम्ही अगदी व्यवस्थित तिचं ऑपरेशन वगैरे पूर्ण पार पाडलं. नंतर 2018मध्ये ज्यावेळेस दुसरी मुलगी झाली त्यावेळेस मी हेच प्रॉब्लेम असायचा. लग्न नात्यात असल्यामुळे रक्तगट एक झाला, त्यामुळं प्रत्येक आपत्ती असंच व्हायला लागलं. पण चौथ्यांदा बी मुलगा झाला, ते बी 6 महिन्याचा असाच प्रॉब्लेम झाला म्हणून तेही खाली केलं. ज्यावेळेस 2025मध्ये ज्यावेळेस आम्ही चान्स घेतला त्यावेळेसही असंच वाटायला लागलं की बाबा म्हणजे प्रत्येक वेळी असंच प्रॉब्लेम यायला लागलाय आणि इथून पुढे बी असंच येईल ह्या उद्देशानं म्हणजे भरपूर आम्ही टेन्शनमध्ये दोघं बी होतो. पण ज्यावेळेस इथं आमचे म्हणजे मंगळवेढ्यामध्ये आमची एक बाची आहे माझी, त्या बाचीने सांगितले की बाबा तुम्ही असं सुद्धा माझ्या हॉस्पिटलला एकदा भेट दे, त्यावेळेस तुला समजून जाईल की डॉक्टर खरोखर चांगले आहेत, मॅडमही चांगले आहेत. मग त्यानंतर आम्ही मॅडम जवळ आलो की मॅडमनं आमची पूर्ण हिस्ट्री सांगितली की लग्नापासून आम्ही कसं काय काय केलं काय नाही. त्यानंतर इथं आलो, ट्रीटमेंट चालू केली. मॅडमने ज्यावेळेस मॅडम बरोबर आमची पहिली मुलाखत झाली त्यावेळेस मॅडमने आम्हाला एकच सांगितलं की तुम्ही आलाय त्याबद्दल काही दुमत नाही, कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह तुम्ही विचार करा, पॉझिटिव्ह राहा, तुमचं खरोखर चांगलं होणार. मग त्यानंतर 1.5 महिन्यापासून आम्ही ट्रीटमेंट चांगली घेतली. म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंटला किंवा प्रत्येक वेळी ज्या वेळेस येत होतं त्यावेळेस मॅडमने पूर्ण वेळ देऊन म्हणजे माझ्या बायकोचं पूर्ण ट्रीटमेंट म्हणा किंवा सोनोग्राफी म्हणा किंवा ते औषध म्हणा अगदी व्यवस्थित प्रत्येक टाइम टू टाइम ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस मॅडम हक्कन सांगायची की मॅडम की बाबा या तारखेला तुला यायला लागते. अशा हिशोबानं मी 9 महिने पूर्ण मॅडमचा सल्ला घेऊन पूर्ण ट्रीटमेंट इथं ठेवली आणि नशिबानं आता मुलगाही चांगला झालाय आणि मॅडमचं म्हणजे आभार माना तेवढं कमी जायचं. आणि दुसरी गोष्ट ते सर हे अगदी म्हणजे व्यवस्थित आम्हाला त्या बाळाचं कसं नियोजन करायचं काय करायचं सगळं व्यवस्थित अगदी त्यांच्या म्हणजे ते आपला हक्काच असल्यासारखं पूर्ण त्यांनी ट्रीटमेंट दिली. आणि खरोखर किरण मॅडम म्हणा, संदेश सर म्हणा, खरोखरच देव माणसं आहेत आणि आज त्यांच्यामुळं आज आम्हाला परत एकदा आईबाप व्हायचं जे म्हणजे समाधान म्हणा किंवा काही म्हणा ते जे आम्हाला मिळाले ते आम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे. पण खरोखरच आज त्यांच्यामुळं आज परत आम्ही आईबाप झालोय आणि माझं बाळही आता सध्या खूप चांगलं आणि व्यवस्थित आणि निरोगी झालेलं आहे. त्यामुळं खरोखरच आमचाही आनंद पूर्ण गगनात मावून आहे. आणि राहिला विषय या दवाखान्याचा, खरोखर दवाखाना 1 नंबर आहे आणि जे फॅसिलिटी म्हणा किंवा इतर स्टाफ म्हणा, सिस्टर म्हणा, इथले ब्रदर्स म्हणा खरोखर अगदी प्रामाणिक आणि अगदी म्हणजे आपल्या जीवाभावासारखे पूर्ण सांभाळतात आणि आपली काळजी बी घेतात. आणि दवाखाना इतका सुंदर आणि स्वच्छ आहे की आज आम्ही 10-12 दिवस झाले इथं खरोखर आम्ही दवाखान्यात आहे असं आम्हाला वाटलंही नाही. आणि इथला खरोखर स्टाफ अगदी आपल्या भावासारखं आपल्याला प्रत्येक व्यक्ती इथला अगदी आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण पार पाडतोय. आणि खरोखरच या दवाखान्याचा सुद्धा मी शतशः आभार आहे. आणि आज परत आई बापू झाल्याबद्दल आम्हाला सुद्धा आनंद गगनात मावत नाही. खरंच मॅडम आणि सरांचं मी मनापासून आभारी मानतो. धन्यवाद.